बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल। अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या। सुनेत्रा पवारांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। मुख्यमंत्री बारामती निवडणुकीमध्ये एवढा आग्रह करतायत तेवढा अजित पवारांच्या अपघाताच्या तपासातही करावा, हर्षवर्धन सपकाळांची टीका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। आज सकाळी 11 वाजता पार्थ पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। आदित्य ठाकरे आज शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुखांची बैठक। महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसेना नेते बैठकीला उपस्थित राहणार। निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवर भर द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश, तर मतदार याद्यांचे बारकाईनं पुनरावलोकन करण्याच्याही सूचना। जयंत पाटील आणि भोंदूकराच्या फोटोवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। काहींना स्थिरता हवी होती म्हणून भोंदूकरांकडे गेले असतील, पडळकरांची टीका। भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागणार आहे। शेतकरी नेते राजू शेट्टींची भाजपवर टीका। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातवर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली। खासदार नरेश मस्के, रवींद्र फाटक यांची उपस्थिती। ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित। संघटन बांधणी आणि मतदान यादीवर काम करण्याच्या श्रीकांत शिंदेंच्या सूचना। मस्सा जोगते सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख अर्ज दाखल करणार। अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। उडामुळेच संघाचं काम कधी थांबलं नाही, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। 100 वर्ष पूर्ण करून देशाला दिशा दाखवणाऱ्या शक्तीच्या रूपामध्ये संघ उभा असल्याचंही वक्तव्य। खाण परवान्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे। महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय। अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी सबसिडी पॅकेज जाहीर। डीएपी खताच्या 50 किलो बॅग 1350 रुपयांना मिळणार। छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचं आज नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तर भारतामध्ये पोहोचण्यासाठी म्युझियम दिल्लीमध्ये उभारलं। राज्य सरकार कोकणातील कातळ शिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करणार। माहितीपट तयार करण्यास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून प्रशासकीय मान्यता। या माहितीपटासाठी 14.5 कोटींचा खर्च केला जाणार। आपलं कोणी अपहरण केलेले नाही, अपहरणाची बातमी खोटी, स्वतः सायली सुर्वेंचं स्पष्टीकरण। गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर सायली सुर्वे नावाच्या तरुणीचं अपहरण झाल्याची होती बातमी। जमीन बळकावणं आणि जीव मारण्याच्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी आरोपी आतिफ तासेला अटक। सायली सुर्वेंचं अपहरण केल्याच्या आतिफवर होता आरोप। आरोपी आतिफ तासेची पालघर पोलीस ठाण्यातील तुरुंगामध्ये रवानगी। आतिफ तासे याला पोलीस ठाण्यामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला वेग। बीएलओ कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम करून मॅपिंग पूर्ण करण्याचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांचे निर्देश। छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आझाद मैदानामध्ये आंदोलन। आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेमुळे न्याय मिळाला। कॉलेज विरोधात एफआयआर दाखल। लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा कॉलेजवर आरोप। जळगावच्या 40गावमध्ये ज्वारी मका खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अखेर टोकनचं वाटप। गर्दीमुळे ऑनलाईन नोंदणीसाठी टोकन पद्धत लागू। सरकार विरोधी कादंबरी म्हणत अमरावती विद्यापीठानं ते 50 दिवस ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली। अभ्यासक्रमातून कादंबरी हटवल्यानं मोठा वाद। कोरोना काळातील परिस्थिती आणि लॉकडाऊनवर ही कादंबरी आधारित। रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची चाहूल। जिल्ह्यातील 28 लघुपाट बंधाऱ्यांमधील जलसाठा झपाट्यानं कमी होत असून अनेक धरणं 30% खाली। पोटवडे, ठोकशेत आणि उंदे धरणामध्ये 10%च पाणीसाठा शिल्लक।
तर कोंडगाव, कळवे, रानवली आणि पुनाणे धरणामध्ये केवळ 11 ते 30% पाणीसाठा शिल्लक. मीरा भाईंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारणार. 1.5 कोटींचा निधी मंजूर. मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रयत्नाला यश. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन. हिंदूंनी आपल्या संस्कृतीसोबत आपल्या परंपरा जपल्या तरच हिंदू टिकेल. सोपान महाराज कनेरकरांचं वक्तव्य. बुलढाण्यामध्ये तिसरीमधील 3 विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून अत्याचार. आरोपी शिक्षक महादेव मानतोडेंचं निलंबन. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल. मानपूरमधील सरकारी जमिनीवरील 1200 अनधिकृत झोपड्यांवर पालिकेचा हातोडा. तब्बल 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त. पालकमंत्री मंगलप्रभा तोडा यांच्या पाठपुराव्याला यश. तर निष्कासित जागांवर नागरिकांसाठी अत्याधुनिक विज्ञान पार्क उभारणार. लोढांची माहिती. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील मोबाईल दुकानामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक. आरोपीकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त. जुन्नर आंबेगावमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. पोलिसांनी सापळा रचत केली कारवाई. आरोपीकडून 4 मोटारसायकल, 1 मोबाईल आणि 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या केसमधील दैफळ वडमाऊलीमध्ये लाचखोर तलाठी परमेश्वर जाधवला अटक. 9,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं. वारस हक्काच्या आधारे जमीन नावावर करून देण्यासाठी 39,000 रुपयांची लाच मागितली होती. पुण्यातील 75 वर्षांच्या वृद्धाची फसवणूक. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आमिष दाखवून 12 कोटी कमावले. पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अजित पवारांच्या अपघाताची आक्षेपार्ह बातमी देणं तरुणाला महागात पडलं. बदनापूरच्या तरुणाला अटक. मुंबई सायबर पोलिसांची कारवाई.